हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 89. परदुःख शीतल असते. बाळू मोठा भाविक आणि श्रद्धाळू होता. दररोज पहाटे स्नान करून साग्र संगीत देवपूजा केल्याशिवाय तो पोटात अन्न पाणी घालत नसे. तरीही बाळू नेहमी असमाधानी आणि वैतागलेला असे. त्याला अनेक प्रकारची दुःखे होती. त्यामुळे बाळू नेहमी स्वतःच्या जिण्यावर चिडलेला असे. तो देवाला दररोज सौख्य दे असे विनवीत असे, परंतु देवाला त्याची दया येत नव्हती. एक दिवस बाळू फारच म्हणजे कमालीचा वैतागला आणि देवाला म्हणाला, देवा, मी तुझ्याकडे दररोज सौख्य मागून थकलो आहे. तू मला सौख्य काही देऊ शकत नाहीस हे मला आता उमजले आहे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आता निदान मला इतरांचे दुःख दे आणि माझे दुःख इतरांना दे. दुःखाची अदलाबदल तरी कर, कारण सर्वत्र मी पाहतो की लोक माझ्या एवढे वैतागलेले नसतात. हसत खेळत बागडत असतात, मौज मजा करत असतात. तेव्हा माझेच दुःख इतरांपेक्षा फार मोठे आहे. निदान एवढे तरी कर की या भक्तासाठी माझ्या दुःखाची अदलाबदल कर. एका पहाटे अद्भुत घडले. पहाटेच्या वेळी बाळू पूजा करत असताना देववाणी झाली. बाळूला देव म्हणाला, बाळू, येत्या रविवारी पहाटे तू तुझी सर्व दुःखे पिशवीत घालून अफलातून नगरीच्या बाहेर मैदानात ये. बाळू खुश झाला. मनाशी म्हणाला, चला, देवाने निदान एवढे तरी ऐकले. हेही नसे थोडके. रविवारी भल्या पहाटे देवपूजा आटपून बाळू आपली सर्व दुःखे पिशवीत भरून नगराच्या बाहेर मैदानाकडे वाट चालू लागला. पाहतो तर त्याच्याबरोबर खूप लोक हातात पिशवी घेऊन मैदानाकडे जात होते, कारण देवाला बऱ्याच जणांनी अशीच प्रार्थना केली होती. देवाने त्या सर्वांना मैदानात बोलवले होते. सर्वजण मैदानात पोहोचल्यावर देववाणी झाली, सर्वांनी आपापल्या पिशव्या मैदानात ठेवा आणि ध्यानस्थ बसा. ध्यान झाल्यावर जाताना ज्याला जी पिशवी पाहिजे ती घेऊन जा. प्रत्येकजण ध्यान लावल्यासारखे करत होता, परंतु प्रत्येकजण पिशव्यांकडे पाहत होता की ह्यात कोणती पिशवी लहान आणि कमी दुःखाची आहे, म्हणजे जाताना तीच पिशवी घेऊन जाऊया. परंतु प्रत्येकाच्या लक्षात आले की अनेक पिशव्या आपल्यापेक्षा मोठ्या आहेत. ज्या पिशव्या लहान आहेत त्यांचे दुःख आपल्यापेक्षा असह्य आणि भयावह आहे. बाळूने लवकरच ध्यान आटपले. चटकन स्वतःचीच पिशवी घेऊन तो निघून जाऊ लागला. देवाने विचारले, का रे? बाळू म्हणाला, देवा, आहे तेच ठीक आहे. माझी दुःखे निदान माझ्या परिचयाची तरी झाली आहेत. माझीच आहेत ती. इतक्या वर्षाच्या परिचयाने कसे तरी नेईन सांभाळून. कथामृत क्रमांक 90. ओम शांती. एकदा नाथ महाराज देवदर्शन घेऊन घरी चालले होते. समोरून एक मनुष्य येत होता. त्याला नाथ महाराजांच्या क्रोध न येण्याबद्दल मोठं कुतूहल होतं. बरेच दिवस त्याच्या मनात नाथ महाराजांना याबद्दल विचारावे असे होते. आज ती संधी चालून आली होती. नाथ महाराज एकटेच होते. नाथ महाराज जवळ येताच त्याने नाथ महाराजांना वाकून नमस्कार केला आणि त्यांना आपल्या मनात बरेच दिवस एक शंका विचारावी असे आहे, तर विचारू का असे म्हटले. नाथ महाराजांनी संमती दिल्यावर त्याने विचारले, नाथ महाराज, आपण कोणावरही कधीही क्रोध करत नाही, ह्याचं रहस्य काय आहे? परंतु नाथ महाराजांचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. ते त्या मनुष्याच्या भाल प्रदेशाचे अतिसूक्ष्म निरीक्षण करण्यात गर्क होते. जरा खट्टू होऊन
ते त्या मनुष्याला म्हणाले, अरे तुझ्या ललाटी तर 1 महिन्यात मृत्यू आहे. हे ऐकून त्याला कापरे भरले. तो आपला प्रश्न विसरला आणि कसा तरी नाथ महाराजांना नमस्कार करून घराची वाट चालू लागला. अहो, प्रत्यक्ष नाथ महाराजांनी त्याचे भविष्य सांगितले होते. ते न चुकणारेच असणार. घरी गेल्यावर त्याने बायको मुलांना प्रेमाने जवळ घेतले. सर्वांना 8 दिवस तीर्थयात्रेला नेऊन आणले. नातेवाईकांना भेटत होता. नोकर चाकरांना प्रेमाने वागवत होता. होता होता 2 महिने लोटले. तेव्हा त्याला जाग आली. त्याला नाथ महाराजांनी सांगितलेल्या भविष्याची आठवण झाली आणि आश्चर्य वाटले की आपण तर अजून जिवंत आहोत. आपण 1 महिन्यापूर्वीच मरणार होतो. तो धावतच नाथ महाराजांकडे गेला. त्यांना म्हणाला, नाथ महाराज, मी अजून जिवंत कसा आहे? मी तर आपण सांगितलेल्या भविष्याप्रमाणे 1 महिन्यापूर्वीच मरणार होतो. त्यावर नाथ महाराज म्हणाले, हे जरा बाजूला राहू दे. तू या 2 महिन्यात काय काय केलेस ते सांग. त्यावर तो मनुष्य म्हणाला की मी घरी दारी सर्व ठिकाणी सर्व वेळी सर्वांवर प्रेम केले. कारण मी विचार केला की आपण लवकरच मरणार आहोत, तेव्हा कशाला कोणाजवळ वाईट वागा. अशा प्रकारे मोठ्या आनंदात जगताना मला मरणाचे भान राहिले नाही. आता 2 महिन्याने आठवण झाली म्हणून तुम्हाला विचारायला आलो. नाथ महाराज म्हणाले, हेच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. मी दररोज आपण उद्या मरणार आहोत अशा भावनेने सर्वांजवळ वागत असतो. त्यामुळे मी कोणावरही कधीही क्रोध करू शकत नाही. हरी ओम.